चालवी सकळ नामा म्हणे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पुरे सकळ। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व भाविकांच्या वतीनं घडवून आलेला हा अखंड रिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण यावर्षी सर्वांच्या वतीनं मला आजचं कीर्तन त्याच्यात संतोष महाराज उदंगाचार्य ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं त्या संगीताताई नितीनजी सांगडे आणि स्मशान मारुती विश्वस्त मंडळ कैलासनगर व्यवस्थापक छगनरावजी बाहेती मनोज कुलकर्णी गुरुजी त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या वतीनं संतोष महाराजांच्या माध्यमातून मला आजचं कीर्तनाचं निमंत्रण मिळालं म्हणून बऱ्याच वर्षानंतर तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला। फार पूर्वी तू लहान असतील शाळेला इथे कीर्तन तेव्हाचं एक नाव अजून आमच्या डायरीला नोंद आहेत, साधारण ते 90-92ची किंवा 88ची गोष्ट आहे। रामेश्वरजी सोनी मिरचीवाले बरं का, इकडे आलो की ते नाव आमच्या डोळ्यापुढे येतं। आता आहेत का ते? त्यांना सांगा तुमचं नाव घे। आम्ही माहेश्वरी दिंडीमध्ये पायवारी करायचो। रामेश्वरजी सोनी आमच्या सोबत असायचे आणि मग ते मला इथे कीर्तनाला आणायचे। मिरचीवाले म्हणायचे त्यांना, रामेश्वरजी सोनी मिरचीवाले। अरे गए हुए कभी आते नहीं लेकिन ऐसी समय पर उनकी याद आती है म्हणून स्मरण केलं। या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराज संतोष महाराजाचे मायबाप त्यांनाही धन्यवाद देतो, ते आले। विनेकरी महाराज, सर्व टाळकरी महाराज, इकडचे टाळकरी महाराज, कदम महाराजापासून जाधव महाराजापर्यंत सगळे गायनाचार्य महाराज, छोटे छोटे साधक, इकडचे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्यांनाही मनोभावे वंदन। हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार। काय तुतारी नाही बरं, सनई वाले आमचे पाहुणे सर्व संभाजीनगर ओळखतं। इंगळे पाटील उद्योगपती आणि त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणारे गायकवाड अण्णा ते उपस्थित आहे। उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। विठ्ठला 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 विठ्ठला। मनोज कुलकर्णी डबल झालं मग ते कुलकर्णी गुरुजी आणि हे अरविंद आप्पा। आप्पा तुम्ही बसा आता, मी नाही करून घेतो मी, बस आप्पा म्हटल्यावर बस इथे बसा। नाही कशाला, सगळ्या निवडणुका झाल्या आता काय, आता काय पाहावा तुम्हाला काय। संगीताताई झालं उल्लेख, संगीता नितीन सांगळे पाठ केली नाव मी एकदा वाचली म्हणजे त्याचा बदल होत नाही। विठ्ठल अरे विठ्ठल तिकडे कार्यक्रम व्हायचे आमचे पूर्वी बरे का आप्पा, आता हे इकडे आणलं आजच्या दिवसापुरतंच आहे म्हणे।
संतोष लहान होता काय 5वी 6वीला असेल 7वीला. इथं स्मशान मारुतीजवळ माळ घातली त्याने तुळशीची. बरोबर आहे, मला आठवण. ठीक आहे, हो म्हणत जा. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगातून तुकोबाराय गायकवाडांना उपदेश करतात आणि त्यांच्या उपदेशालाच महत्त्व येतं. त्यांच्या उपदेशानेच समाजावर परिणाम होतो का, याचं कारण आहे इंगळे पाटील नुसता उपदेश नाही, त्याच्या मागे उपासनेची ताकद आहे. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. नाहीतर भाषण दारूबंदीवर चाललं, संताची प्रमाण घेऊन टाळा घेण्यासाठी. दारू मुकावे मान दारुणी अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारुणी धक्को खायचे, कहे दास करगरी फिर नरको मजाए छे, दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मत आ. टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. याला म्हणतात नुसता उपदेश. संतांच्या उपदेशाचा परिणाम का? उपदेशाच्या मागे उपासनेची ताकद आहे. म्हणून उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. मागे 1-2 जन्मी नाही, बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही. माझे या सत्यवादाचे दप वाचा केले बहुत कल्प. या न्यायानं तुकाराम महाराजच्या मागे जाऊ आपण. त्याच्या आधी ते कोण आहे? नामदेव महाराज आहे. त्याच्या आधी ते उद्धवजी आहे. त्याच्या आधी अंगदजी आहे आणि त्याच्या आधी प्रल्हादजी आहे. हिरण्यकश्यप कुणी नामा प्रल्हाद, हिरण्यकश्यप कुणी नामा प्रल्हाद, हिरण्यकश्यप कुणी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे सृष्टीचे पद, पद्मिनी नाम पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, ऐका हो रायाचा जन्म मुळाला, ऐका हो रायाचा जन्म मुळ संचित, ऐका हो रायाचा जन्म मुळ संचित, ऐका हो रायाचा जन्म मुळ संचित. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद, नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे, पद्मिनी नाम माझे दासीचे पद, हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद, नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे, पद्मिनी नाम माझे दासीचे पद. येथल्या बासुंदी खाल्ली ना पाहुण्याकडे 4 वाट्या. त्यांचा दोष नाही बरं का संतोषराव. हे आता आम्ही पहिला नामदेवाचा गाथा पाठ केला आणि मी आळंदीला नंतर आलो पहिला, म्हणून ही सगळी प्रमाणं नामदेवाची असल्यामुळे टाळकऱ्याला पाठ नाही. हे समजू शकतो, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, तुझा अवतार यासी अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारिले लात, द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा नाम देवे माझा उद्धार केला, कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याची सेवे लागी दासी जन्मली जनी. पाठ आहे ना, हो म्हणत जा ना. बस मी माग इंगळे पाटील माग यासाठी गेलो. जनाबाई म्हणतात हा बाबा पहिला प्रल्हाद झाला, मी तेव्हा पद्मिनी नावाची दासी झाली. हा अंगद झाला, मी मंथरा झाली. उद्धव झाला, मी कुब्जा झाली. हा नामदेव झाला, मग मी जणी झाली. म्हणून चौयुगांचा चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे
धाकुनी उभी ते जनी योगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे धाकुनी उभी ते जनी युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी पाठीमागे डोळे धाकुनी उभी ते जनी पाठीमागे डोळे धाकुनी उभी ते हाय गाय करू नको. उद्या पुरणपोळी सांगतो. पाहुणे तयार आहे ते जेवूच घालतात. 12 महिने जेवूच घालतात. संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे लावणे उभे ते जनी. आता थोडं यासाठी उपदेश उपासना बरं का गायकवाडांना. उपदेश उपासना अरे याच्यावर कीर्तन होईल एवढा व्यापक विषय आहे. उपदेश प्रल्हाद अवतारात उपदेश केला. हिरण्यकश्यपुनी प्रल्हादाला असुरी राजनीती शिक्षण संस्थेत घातला. शिक्षण संस्थेचं नाव माहिती आहे का? संतोषरावच्या बापा हो म्हणत जा. आई आहे बाप आहे. 8-8 दिवस आपल्या घरी बरं काय. असुरी राजनीती शिक्षण संस्था त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य दैत्याचे गुरु. संस्था त्यांचीच शुक्राचार्याची आणि त्यांचेच 2 मुलं त्यांनी शिक्षक म्हणून लावले. हे पूर्वीपासूनची पद्धत. लांबू नका आपला विषय तिथला. एक शंड आणि एक अमर्क. आपण जे शंडामर्क म्हणतो ना ते 2 आहे. शंड वेगळ्या अमर्क वेगळ्या. आणि त्या संस्थेमध्ये प्रल्हादाला घातला. प्रल्हाद शिकला नाही. अण्णा दुपारच्या सुट्टीत वर्ग बिघडवला. दुपारच्या सुट्टीमध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांना झाडाखाली बसवायचा आणि म्हणायचा हे काय शिकता रे आणि तुझ्या बापाचा कायदा आम्ही काय करावं. हे शिकू नका पोरं. मग काय त्याच्या भाषेत सांगतो बरं का. तुम्हाला गोड वाटेल कळणार नाही पण गोड वाटेल. तो ही नाम कारण सबे काज तारण धर उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जीने पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जीने टाक मारा न टारा करेगा. कळलं का हे. जब दात न थे तब दूध दियो जब दात आए तो को अन्न देते है. त्याचं भजन करा. म्हणजे विद्यार्थी मित्राला उपदेशही केला बरं का विठ्ठलराव. नुसता उपदेश नाही उपासनाही केली. नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नर हरी तया सोडवी नर हरी तया सोडविना हरी तया सोडविना हरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखी निवाला भक्ती निवारा भक्ती सुखी निवाला भक्ती सुखे निवारा नाम बरोबया बरोबरट नाम बरोबया बरोबरट नाम बरोबया बरोबरट नाम बरोबया नाम बरोबया बरोबरट नाम बरोबया बरोबरट नाम बरोबया बरोबरट नाम बरोबया प्रत्येक युगामध्ये बरं का कदम महाराज आप्पा उपासना आणि उपदेशाची सांगड सांगतोय मी आता. 1 मिनिटात. प्रल्हाद अवतारात विद्यार्थी मित्रांना उपदेश केला उपासना केली. तेच पुढे अंगदजी झाले. दरबारात जाऊन रावणासारख्याला उपदेश केला जे अंगद शिष्टाई प्रसिद्ध आहे. आणि रामचंद्राची सेवाही केली. पुढे उद्धवजी झाले. गोपिकांना उपदेशही केला उपासनाही केली. नंतर पुढे नामदेवजी झाले.
उपदेशही केला, उपासनाही केली. कधीपासून? पंचवर्षी नामा जाई रावळ्यासी, गुणाबाई त्यासी आणि घरा. नाम्या रे लोकाचे ते पोर संसार करी ते आमुची फजिती केली नाम्या. जाऊ दे आता, पुन्हा येऊ नका वर त्यांना म्हणून सांग. नामदेवराय 5 वर्षाचा, लहान लहान मित्र वाळवंटात उभं करायचा, प्रत्येकाच्या हातात 2-2 दगड द्यायचा. लहानपणचा खेळ सांगतो. वाजवा रे दगड. आणि हा बाबा नुसत्या लंगोटीवर, सुंबाचा करगोटा, काथ्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी, नामा वाळवंटी कीर्तन करी, नामा वाळवंटी कीर्तन करी. बरोबर आहे ना? पाठ नसल्यामुळे करता काय आता? सुंबाचा करगोटा, काथ्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी, दगडाचे टाळ कोणत्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. उपदेश आहे, उपासना आहे. मग राहिलेलं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी जो अवतार आहे ते तुकाराम महाराज आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळांचा येथून या, संप्रदाय सकाळाचा येथून या, संप्रदाय सकाळाचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या, संप्रदाय सकळांचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकाळाचा येथून या, संप्रदाय सकाळाचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. ए साऊंड सिस्टीम वाला 1 नंबर आहे बरं का, घाबरू नको, अजिबात घाबरायचं नाही. असंच राहू दे, असंच राहू दे. आता काही प्रकाशाची गरज नाही आपल्याला, रात्रभर कीर्तन करू आपण. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अरे सध्या लाईटलाही बरं वाटत नाही रे चांगलं, बरं का इंगळे पाटील? तमाशात रात्रभर तमाशा असतो. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास, न तमाशा रात्रभर. पण रात्रभराच्या तमाशात अजिबात जात नाही, 2 तासाच्या कीर्तनात टिकत नाही बरं का अण्णा. आणि ते गेलीच पाहिजे, तिनं दाखवून दिलं पाहिजे मला काय म्हणतात. विज्ञान आणि अध्यात्म यातला फरक काय गायकवाडांना? अखंड शब्द लागतो अध्यात्माकडे आणि खंडित शब्द लागतो विज्ञानाकडे. आणि म्हणून पत्रकार मंडळी पेपरला देऊ शकतात की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खंडित वीज पुरवठा. हे खंडित आहे, अरे हे चालूच द्यायचं, याचं नाव अखंड आहे. विठ्ठल बस. इंगळे पाटील तिनं आपली परीक्षा घेतली आणि तिच्या लक्षात आलं ह्या बाबा काही जुमानत नाही, म्हणून गेलेलं बरं आहे का नाही? ठीक आहे बघा संतोषराव, बरोबर आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळयाचा येथून या. म्हणून मागे बहुता जन्मे उपदेश करतात तुकोबारा. याचं कारण त्याच्या मागे उपासनेची ताकद आहे. याही अभंगात उपदेश आहे, पण बारीक चिंतन करा. उपदेश कोणालाही नाही, संतांची पद्धत ठरलेली आहे. साहे ओझे त्यास जय देवो
साहेब त्यास संगीले भो साहेब त्यास संगीले भो साहेब त्यास ब्रह्मचारी अधिकार तैसा करो उपदेश अधिकार तैसा करो उपदेश अधिकार तैसा करो उपदेश अधिकार तैसा करो उपदेश साहेब त्यास साहेब त्यास अधिकार तैसा आप्पा कोणी जर एखादं संयोजक असेल तर तिथं उभं ठेवा, खुर्चीवर बसवा. कारण येणाऱ्या माऊल्यांना म्हणत जा, म्हणावं की मागं जा, मागं खूप व्यवस्था आहे. इथे इथे तिकडून येतात ना ते श्रोते, त्यांना फक्त सांगत राहा की मागं बसण्यासाठी टाकलेलं आहे. त्यांना उशिरा आल्यामुळे माहिती नाही काय व्यवस्था आहे. मागं जा, मागं जा असं सांगत जा. बस. विठ्ठल विठ्ठल. ज्याचा जसा अधिकार असेल, अधिकार तैसा करू उपदेश. म्हणून तुकोबारायाच्या पुढे 4 विभाग त्यांना दिसले. काही ब्रह्मचारी आहे. आता बोलणं बंद करा, इथलं स्टेजवर कोणीच बोलू नका. ते काय तुम्ही बोलले का लोक तुमच्याकडे पाहतात. कीर्तनात रंगून गेलं पाहिजे माणसं. कशासाठी मी बोलतो ना एकटा. विठ्ठल विठ्ठल. काही ब्रह्मचारी आहे, काही वानप्रस्थाश्रमी आहे, काही संन्यासी आहे, काही ग्रहस्थाश्रमी. अधिकार तैसा करू उपदेश. मी आपली वेळ यासाठी घेतो. तुम्ही कोण आहात? आम्ही ब्रह्मचारी आहे महाराज. ब्रह्मचारी आहे का? जन्मभर ग्रंथाचं वाचन करा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म होतावे अक्षर आश्रम विचारे शतकर्मे आश्रम विचारे क्षण कैसे आश्रम विचारे शतकर्मे. आपला अधिकार तैसा याच्यावर चाललं संतोषराव. लक्ष द्या. तुम्ही ब्रह्मचारी आहात. जन्मभर ग्रंथाची सेवा करा, जन्मभर अभ्यास करा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. अण्णा, ब्रह्मचार्याला मधुकरी मागण्याचा अधिकार आहे. दारोदार फिरून त्यानं मधुकरी मागावी, पण मधुकरी अभ्यासानं पचवावी, झोपा काढून नाही. संसार का टुकड़ा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे नाही तो फाड निकाले आत. प्रापंचिकाचा तुकडा गोळा केला आणि घरी येऊन जेवला झोपला दिवसभर, तर मग तुका म्हणे पापेन येती रोगाची आरोपे. म्हणून ब्रह्मचार्याला अधिकार जसा उपदेशावर चाललं. जन्मभर सेवा करा अक्षराची. तुम्ही कोण आहे? आम्ही संन्यासी आहे महाराज. संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यास तो त्याग संकल्पाचा वानप्रस्थ तरी संयोगी वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यास तो त्याग संकल्पाचा वानकरी त्याग वियोग संन्यास तो त्याग तुम्ही कोण आहात? संन्यासी. मग संन्यास तो त्याग संकल्पाचा. इंगळे पाटील, तिकडे खुर्ची घ्या नाही दे एखादी. मला माहिती आहे तुमचा त्रास, ते गल्ल्यावर बसायची सवय. इथं काही कोणी पैसे टाके ना, पैसा देतच नाही कोणी. बघ काय आहे, त्यांची मजा पाहायची असून तुम्ही 10-20 नाणे चिल्लर टाका, ते शांत बसतील दिवसभर. पाहुण्यामुळे बोलतो रे बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. संन्यास तो त्याग
संकल्पाचा. त्याग वेगळ्या आणि वैताग वेगळ्या. एकुलतं एक आहे गोरं गोमटं देखणं, अनेक मुलीच्या बापाची टपाल आली पण लग्न करण्याची इच्छा नाही, हा त्याग आहे. एक वयाच्या 55च होईपर्यंत महाराष्ट्रभर प्रयत्न करीत फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. तिथून पुढे सांगत सुटलं, मी ब्रह्मचारी राहणार, दुसरं काय करणार. वैताग. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था, तो संन्यासी जाण निरंतर. त्याग संकल्पाचा. त्याग म्हणजे अरे एक संन्यासी स्नान करून आला सूर्योदयाच्या वेळी गंगेवरून आपल्या आश्रमाकडे येत होता. एक चांदीचा रुपया अन्ना पडला होता रस्त्यात. संन्यासी उभा राहिला, चांदीचा रुपया पडलाय. येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतो, रुपया तुमचा आहे का मालक? नाही. रुपया तुमचा आहे का शेठजी? नाही. रुपया तुमचा आहे का पाटील? नाही. रुपया तुमचा रावसाहेब? नाही. मावशी रुपया तुमचा आहे का? ताई रुपया तुमचा आहे का? काकी? दिवसभर विचारतो पण कोणी हक्क दाखवत नाही. तेव्हाची गोष्ट. आता तर पहिल्याच माणसानं म्हटलं असतं माझाच आहे. दिवसभर विचारलं, तो रुपया माझा नाही म्हणणारे सगळे भेटले. असा रुपया जरी संन्याशाने आश्रमात आणला तरी संन्यास धर्म बुडाला. त्याग संकल्पाचा. मग त्याला संन्यास धर्मात राहता येत नाही का? राहता येतं. मग द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा तर संन्यास धर्मात. म्हणून संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ तरी, मला गड्या बघू दे, गड्याचा झपाट आहे. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संयोगात वियोग, याला म्हणतात वानप्रस्थाश्रम. आणि तो पंडू राजाला सांभाळता आला नाही. माद्रीला स्पर्श केला, राजा पंडू मरून पडला. म्हणून वानप्रस्थाश्रमी संयोगी वियोग, ब्रह्मचारी गोकावी अक्षरे, संन्यास त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण? आम्ही ग्रहस्थाश्रमी आहे. मग तुमचा प्रपंचही चालू द्या. असं कोण्या संतांनी सांगितलं नाही इंगळे पाटील की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लावा लंगोट्या, जा हिमालयात. उलट सुखी करावा संसार, आनंदाने करा. इथे सगळे आमचे वारकरी बसलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. जन्म झाला तेव्हा स्त्री देहाचा संबंध आला, पुन्हा स्त्री देहाचा संबंध नाही, असे ब्रह्मचारी संत ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात. असोनी संसारी जीवे पुकारी, असोनी संसारी जीवे पुकारी, असोनी संसारी जीवे पुकारी, असोनी संसारी जीवे पुकारी. भारी बाह्य सदा, भारी हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे संसार जरूर करा. म्हणजे सोडा असं म्हटलं नाही. फक्त संसार करता करता परमार्थही करा. म्हणजे काय करा? देवाचं नाव घ्या. अहो महाराज, तुम्हाला काय बुवा लोकांना सांगायला, नाव घ्या, नाव घ्या, भजन करा, नाव घ्या. अहो कसं शक्य आहे का? हजारो कामं आहे प्रपंचात, हजारो. किती आहे कोण मोजली महाराज? सकाळी जाग आल्यापासून रात्री 10ला झोपी जाईपर्यंत कामच हजारो. आणि त्या कामात कसं शक्य आहे बरं हे सांगा. तुम्ही तुमचे हजारो कामं करताच ना? करावेच लागतात महाराज. मग एक विनंती आहे, तुकोबाराय म्हणतात, उद्यापासून तुमचे हजारो कामं कराच, पण त्या हजारो कामामध्ये फक्त आमचं एक काम करा. कामामध्ये कामामध्ये काम काम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम. राम 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 काही म्हणा, राम 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 काही म्हणा, काही म्हणा. भवजम राम जाईल
मजा घाबरायचं नाही, कोणाच्या बापाला नाही घाबरायचं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. तुमचे हजारो काम प्रपंचातले करताच ना, अहो करावीच लागतात महाराज. नाही बघा, तुमचे उद्यापासून हजारो काम कराच, पण त्या हजारो कामामध्ये आमचं एक काम करा. कामामध्ये काम शब्द पहा, आता सुरुवात झाली अभंगाला, बरोबर करू आपण. म्हणजे तुमचे काम करू नका ना आमचंच करा असं नाही. कल्पना करा, तुमच्या दारावर फोटो तुमच्या वडिलाचा. कोणाचा फोटो आहे? आमच्या वडिलाचा आहे. आहेत का वडील? नाही, 10 वर्ष झाले गेले. हा काढून फेका, तिथं माझ्या बापाचा लावा. घर मालक म्हणाले का, ज्याची इस्टेट खातो, ज्यानं जन्म दिला त्याचा काढून फेका. आणि तुझ्या बापाचा आणि आमचा काय संबंध आहे? त्याचा लावा. हा, एक करू शकतो का, तू जर म्हणशील थोडासा तिकडे सारा आणि तिथं आमच्या बापाचा शेजारी लावा, तर हे जमतंय. पण तो काढून फेका आणि हे लावा. तसं तुमची कामं बंद करा ना आमचंच करा असं नाही. तुमच्या हजारो कामं कराच, पण त्याच्यात उद्यापासून आमचं एक काम करा. कामामध्ये काम, कोणतं काम? काही म्हणा राम राम. आता इथपर्यंत आलो आपण. राम रामच का? अरे पहिली गोष्ट, राम हे सार आहे आणि सार ग्रहण करायचं असते, अण्णा असार टाकून द्यायचं असते. सार, सारातलं सार पुन्हा दह्यापासून लोणी निघतं आणि ताकही. पण लोणी हे सार आहे इंगळे पाटील, ताक असार आहे. पण लोण्याला साजूक तूप नाही म्हणताना, ते कढवायचं असते. त्या मावल्या हुशार आहे त्याच्यात. लोण्याचा गोळा पातेल्यात खाली गोवऱ्याचा जाळ खेळ असेल तर सरपण, नाही तर शहरामध्ये गॅस वगैरे काय, जोपर्यंत ते कढत नाही ना तोपर्यंत आवाज देतं कडकड 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 कडकड. काय अभ्यास केला असेल तुकोबारायण हे स्वयंपाक शास्त्राचा. कडकड कडकड वाजणं बंद झालं, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मग. उदकाग्नी तमा कडकडी दोनी, उदकाग्नी तमा कडकडी दोनी, तववरी कडकडी दोनी, तववरी कडकडी दोनी. निवांत होवानी राहे मग, राहे मग, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मन. हे तुमच्या फायद्याचं आहे इंगळे पाटील. लोणी कडलं कशावरून? कडकड कडकड आवाज बंद झाला, म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण जळाला. उदक तववरी कडकडी लोणी. पाणी जळून संपलं, मग शिल्लक राहिलं, त्याचं नाव आहे साजूक तूप. तोपर्यंत लोणी आहे. दह्यातून निघालेलं सार लोणी आहे, लोण्यातून निघालेलं सार म्हणजे तूप आहे. कसं फलकडतो संसार येथे सार भगवंत, पण भगवंतातून निघालेलं सार म्हणजे त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. पण दुसरं काही करू नका, काही म्हणा. अरे या राम राम वर कीर्तन होईल संतोषराव, पाहायची का परीक्षा? होऊन जाऊ द्या मग बाकीचं. काही म्हणा राम राम. आता दुसरं, राम हे शिल्लक राहिलेलं आहे. शेवटी शेवटी जे तिघाची भांडणं झाली अण्णा, देव दानव मानव एक 100 कोटी श्लोकाचं रामायण, तिघाची भांडणं गेली महादेवाकडे. का भांडता? हक्कदार आम्ही रामायणाचे. ते म्हणले हक्कदार आम्ही, ते म्हणले आम्ही. म्हणजे
देव म्हणाले आमच्यापैकी एका देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे खरे हक्कदार रामायणाचे आम्ही आहोत. बसा खाली. तिथलं चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? दानव उठले. खरे हक्कदार आम्ही आहे का? आमचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. रामायणाचे हक्कदार आम्ही. महादेव म्हणले हे तर पहिल्या पार्टीपेक्षा बरं दिसतंय. पण थांबा, आता हे टोप्यावाले माणसं मी उठवतो, त्यांना विचारून घेतो. उठवले. तुमचं काय म्हणणं आहे? यांची भांडणं नंतरची महादेवा. खरे हक्कदार आम्ही आहे का? वाल्या कोळी माणूस होता. हे माणसाचं डोकं कोर्टातलं. वाल्या कोळी माणूस होता, मग त्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं रामायण लिहिलं. म्हणजे आमच्याच पैकी एका माणसानं हा ग्रंथ निर्माण केला. हक्कदार आम्ही. आता महादेवाचं डोकं चालेल, आम्ही तिथेच होतो. ले भाऊ, आता वेळ कमी आहे, भांडणात वेळ घालवू नका. त्यापेक्षा तुम्ही तिघामध्ये सारखं वाटून घ्या. मग तुम्हीच वाटून द्या. महादेवानं वाटप सुरू केला. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 अनेक एक उरला. एकनाथ महाराज भावार्थ रामायणात एका ओवीत वाटप सांगतात. पुन्हा 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी दानवाला, 33 कोटी मानवाला, उरले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, उरले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, उरले 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, 100 उरले. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, 1 उरला. वाटप चालू आहे. आणि एका ओवीतच सांगितलं 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 अनेक 1 उरला. महादेवराव म्हणले आता रे 1 श्लोक उरला आणि तिघात कसा वाटू? सुटा करा सुटा. तिघही म्हणले. मग श्लोक सुटा केला इंगडे पाटील. त्याची 32 अक्षरे झाली. मावल्यांना माहिती आहे अनुष्टुप छंदाचे श्लोक 32 अक्षराचे असतात. बहुतांश श्लोक गीतेमध्ये अनुष्टुप छंदाचे आहे आणि त्याची 32च असतात अक्षरं. मोजा तुम्ही. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेत 4, युयुत्सव 4. वरची लाईन 4 चौक 16 आणि खालची 16 32. श्लोक सुटा केला. 10 अक्षरे वाट्या आली. 2 असे उरली. महादेव म्हणले हाता काय करू? अरे दोघाला दिलं तर तिसरं रागवल माझ्यावर. मग तुम्हीच सांगा. अरे एवढं काम करून दिलं मी 8 वाजल्यापासून, ते बक्षीस म्हणून मला देऊन टाका. दिली. अक्षरे 2 वाटा तिन्ही वाटता नाही वाटणी ती मज द्या मापाऱ्या लागून खळदा आणि खडा अर्थ. जाताना तिघाणी विचारलं तुमच्या वाट्याला जी अक्षरं दिली ते काय? तेच राम नाम 2 अक्षरे अमृतपान केले शंकरे. हे सगळ्या रामायणातलं सार असल्यामुळे काही म्हणा राम राम विठ्ठल विठ्ठल. अजून बोली काय अजून आता कसर ठेवत नाही मी, कसर ठेवत नाही. राम रामच का? राम राम म्हणताना तोंड उघडतं बंद होतं. करून पहा, काही खर्च येत नाही याला. नाही तर माझं आव्हान आहे सर्वांना, तोंड उघडा आणि म म्हणून दाखवा आणि बंद करा तोंड आणि रा म्हणून दाखवा. इंगळे पाटलाले बक्षीस द्यायला लावतो तुम्हाला. अरे राच्या वेळेला तोंड उघडायचंच आणि मच्या वेळेला बंदच करायचं. बरं का संतोषराव? रा म याला व्याकरणाचं कारण आहे. कचट तप हे 5 वर्ग आहे. हे असं नाही कख गग नाही. व्याकरणाचा तास सुरू झाला होता. 2च मिनिट घेतो बस. कचट तप असे 5. हा ते 5 वर्ग आहे. आणि त्यांची स्थानं आहे कंठे तालवे दंते मूर्धन्य आणि वष्टे. 5 स्थानं आहे. कच कंठे स्थान आहे. इथं बोट ठेवा अण्णा आणि पूर्ण लाईन उच्चारा मनातल्या मनात. क ख ग घ. तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. इथं ठेवा बोट. जास्त जोरात नका दाबू, अजून कीर्तन ऐकायचं आहे. आपा हे कंठे कंठे क ख ग घ हे कंठे स्थान इथे उगम आहे. जेव्हा संबंध जिभेचा दाताशी ते दंते आहे. सोपं एकदम लक्षात ठेवा. तुम्ही आता विसरणार नाही जन्मभर. मी व्याकरणचा शिक्षक झालो 2 मिनिटाकरता. तथ दधन करून पाहा तुम्ही. आतून धक्का मारते जीभ दाताला, पण दात पाहिजे.
सोळंके पाटील. नाही तर दोघांना भात तयार केला, संध्याकाळी 3 दगडाची चूल मांडून अर्धा अर्धा वाटून घेतला. लाईट गेली, अंधार होता. आणि जाऊ द्या म्हणला, काय तोंडात जातो घास, काय कानात जातो का, घेस कर सुरू. आणि जेव्हा भात खायला सुरुवात केली इंगळे पाटील, ते प्रत्येक घासात खडा काढायचं पुढचं. हा म्हणला, लेका दोघंही एकाच पातेल्यातला खातो ना रे, मला एकही खडा नाही लागला अजून, तुला कसा प्रत्येक घासाला खडा. आणि त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलची बॅटरी याच्या तोंडावर मारली, एकही दात नाही. तो म्हणला, खडा काय, तुला दगड नाही लागायचा. म्हणून हे दंतेसाठी चाललं आपलं. दात असेल ना तर जीभ धक्काच मारेल. हे दंते आहे. तथ द ध न करून पाहत बस दंते आहे. तालव्य वरच्या टाळूला जीभ लागल्याशिवाय उच्चार होत नाही. ट ठ ड ढ आणि न. ट ठ ड ढ न. मूर्धन्य च छ ज झ य. नंतर येतं वष्टे, जाऊ द्या. प फ ब भ म. वटाला ओठ पूर्ण लाईन. प फ ब भ म. मचा उच्चार वटाला ओठ लागल्याशिवाय होत नाही अण्णा. राच्या वेळेला तोंड उघडतं की आतलं पाप बाहेर जातं. काय म्हणतील लगेच घुसलं तर घुसल कसं. मनी पुन्हा गेट बंद होतो. रकार उच्चार मात्रेन बहिर निर्याती पातकम. आणि मच काम आहे गेलेलं पाप आत न येऊ देणं. म शब्दस्तू कपाटवत. म्हणून त्या नामाला चारणी गुणा. इथं नाही, घरी गेल्यावर करा. नाम कोणतेही घ्या, चारणी गुणायचं. त्याच्यात 5 मिळवायचे, डबल करायचं, 8नी भागायचं, रामच उरतंय 2. आता गणित कळलं का नाही. वा म्हणजे बरं उदाहरण. विठ्ठल 3 अक्षर आहे की नाही संतोषराव. 3 अक्षर. विठ्ठल चारणी गुणा. 4 त्रिक 12. 5 मिळवा. 12 आणि 5 17. डबल करा. 17 दुणे 34. 8नी भागा. 8 चौक 32. आता वजा करा. 34 मधून 32 2. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले. द्विगुण करने का काम 8 से भाग लो नीचे बचे सो राम. काय म्हणतील 3 अक्षर. मग 6 घेणं. रामकृष्ण हरी आम्हाला काय खर्च आहे. करा गुणाकार. 6 चौक 24. मिळवा 5. 24 5 29. करा डबल. 29 दुणे 58. भागा 8नी. 8 7 56. करा वजा बाकी. 58 उणे 56 बरोबर 2च उरतात. 12 अक्षराचं घ्या ना. 12 गुणाचे आरणी. 12 चौक 48. मिळवा 5. 48 5 53. करा डबल. 53 दुणे 106. भागा 8नी. 8 13 104. 106 तून 104 वजा करा 2च. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले. द्विगुण करने का काम 8 से भाग लो नीचे बचे सो राम. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा. इथपर्यंत आलो आपण. आता एवढं रात्रभर लागल आपल्याला. थोडं थोडं चालू एका शब्दाचा. विठ्ठल तुमची हजारो कामही करा आणि त्याच्यात मी सांगतो हे राम राम म्हणा. उद्यापासून कामामध्ये काम काही म्हणा राम राम. महाराज प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीन प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही त्याला विचारा चालतो का रे कामाला. हाजरी सांगा हाजरी. इंगळे पाटील हा पूर्वीचा काळ होता. अरे पाटील उठायच्या आधी मजूर दारापुढे येऊन उभा राहायचा. काम द्या पाटील. पाटील काम द्या. पाटील काम द्या. पाटील काम द्या. आता बदलला अण्णा काळ. आता तांबडं फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात. कामावर ये. नाही जमत आजच्याच दिवस ये. नाही जमत पाटला आजच्या दिवस. अडचण सांग. माझी बायको घरी नाही. तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये.
पाटलानं मजाही खूप केली रे. हे इंगळे पाटील बसलेले आहे, आता सगळे आमचे नातेगोते पाटीलच आहे. मी त्यातलाच आहे, आता त्याला नाही माहित आहे काय मजा केली पूर्वी पाटलाने. ही उठायच्या आधी आला पाहिजे गडी, त्यानं डोक्यावर माठ घेऊन टाकेन, हे सगळे भरलं पाहिजे पाणी. त्यानंतर गोठ्यात जाऊन शेण काढणे, स्वच्छता करणे, पुन्हा वैरण पाणी सगळे, आणि मग न्याहारी करून आला आवत घेऊन शेतात दुपारची भाकरी बांधून जायचा. सायंकाळी आला म्हणजे पुन्हा सर्वांचं अंथरूण पांघरून ते काटा टाकायचे, आणि ते अंथरूण उशाकडे पायशाकडे सगळे. आणि एवढं झाल्यावर 9 वाजता त्यानं म्हणावं हात जोडून, चालतो मायबाप, थांब रे इकडे इकडे. काय पाटील, अरे माझे पाय चेपून दे रे. आणि खरं सांगा, नांगराला कोण गेलत, पाटील का हा? आता बोगाना साज भी कभी बहुत. जाऊ द्या, आता पाहुणे भेटले म्हणून पुन्हा भेटत नाही ना तसे पाहुणे. मग पुढं प्रयोजन मनुदिस्य मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि तुम्ही आता 1-1.5 तासापासून सांगताय काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. उद्यापासून राम राम म्हणू आम्ही, पण फायदा काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल फायदा काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. अरे याच्यानं दुःखाचाच संसार पण सुखाचा होईल, लक्षात घ्या. दृष्टीचा बदल आहे बरं का इंगळे पाटील. अरे तो आहे तसाच आहे, तो कोणाला दुःखही देत नाही सुखही देत नाही. एका वर्गात 40 विद्यार्थी पास झाले, संतोषराव 40. एकाचा नंबर 20वा आला ना, ते रडत आलं. आणि 21वा नंबर, बापाला वाटलं हे रडतंय म्हणजे नापास झालं का? नापास का रे? नाही बाबा. मग रडतो का? 20वा नंबर आला, पास झाला ना. पास झालो, पण 19 पोरं पुढे गेली बाबा. इतक्या शेजारचं, पाटील पेढे घ्या, तू माझ्याच बाळूच्या वर्गात. हा तुझा नंबर 21. अण्णा बापाचं डोकं चाल, इकडे रे, हा मुलगा तुझ्याच वर्गातला विद्यार्थी. हा अरे का त्याचा 21 नंबर असून पेढे वाटत आला आणि 20वा असून रडतो. मला वाईट वाटतं पप्पा, का 19 पोरं पुढे गेली. तू रे आनंद झाला पाटील कशाचा? 19 मागं टाकली, नंबर तिथंच आहे. हे पुढं पाहत बसलं रडत, मागं पाहत घ्या पेढे. तसा संसार आहे तसाच आहे. दृष्टीचा बदल पण लक्षात घ्या, दृष्टीचा बदल आहे. मग होईल काय? जाईल भवश्रम. अरे त्याच्यानं होते काय? काही माणसं म्हणतात ना, अहो काय तुम्ही रात्रंदिवस एवढे भजनं करता, कीर्तन हरिपाठ काकडा, एकही कीर्तन चुकवत नाही, प्रवचन चुकवत नाही, आळंदी पंढरीची वारी, तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख का? आम्ही कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचनात नाही, वर्गणी देत नाही, देत असेल त्याला विरोध केल्याशिवाय राहत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? बरं का हे ठरलेलं. अरे कोण म्हणतंय तुम्हाला भजन केल्यानं प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही? इंगळे पाटील, कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. माझा प्रश्न आहे, नदीच्या काठाला बसा आणि दिवसभर पाणी बघा, सांगा तहान लागले नाही म्हणून.
तसंच आहे. मग फायदा काय? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा फायदा. थोडं काही मनाविरुद्ध घटना घडली की लगेच रॉकेलचा डबा, रेल्वेचे रुई, रोगोरची बाटली, कोरडे विहीर. पण एवढं वैभव भोगलं ज्या पांडवांनी, द्रौपदीनं पाणी मागितलं ना अण्णा, तर कितीतरी दाशा पळत यायच्या, घ्या मालकीन, घ्या मालकीन पाणी. असं ऐश्वर्य भोगलेले पांडव वनवासात गेले. जिच्या पुढे दाशा पळत यायच्या पाणी घेऊन, तिच्या डोक्यावर माठ आहे. 12 वर्ष 12 वर्ष तळ्याहून पाणी आणायची झोपड्यात. आणि ज्या पांडवांना सगळे लटलट कापायचे, त्यांनी हरणाचे कातडे गुंडाळले आणि दिवसभर कंदमुळे आणायचे पोट भरण्यासाठी. 12 वर्ष पांडवांनी कंदमुळे आणले आणि 12 वर्ष द्रौपदीनं डोक्यावर माठ घेऊन पाणी भरलं, तरी द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही, पांडवांनी रोगर घेतलं नाही. का? ही भजनाची ताकद. अखंड देवासी आठवीती, अखंड देवासी आठवी, अखंड देवासी आठवीती. पहाते पांडव अखंड वरवा, अखंड पहाते पांडव, अखंड वरवा, पहाते पांडव, अखंड देवासी आठवीती, परिता देवासी आठवीती, परिता देवासी आठवीती. अखंड वनवासी देवासी आठविती. होईल काय? मग त्याच्यातही त्यांना सुख वाटायचं. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ही नामचिंतनाची ताकद असल्यामुळे तुम्ही एवढंच करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, फायदा जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. महाराज ठीक आहे, ठीक आहे, आता अर्धाच तास आहे. तसं तर 7:30ला छापलं म्हणे रे संतोषराव. मला 8 ते 10 दिली ती बुवा. बायतीजींना विचारा, आपांना विचारा, तुम्ही साक्षीदार आहे. 8 ते 10ची वेळ. आणि महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. मिनिट मागं पुढं नसतो माझा. बरोबर 5:30 मिनिटात जेवलो पाहुण्याकडे. जेवण पुन्हा मिळेल म्हटलं, पण गेलेली वेळ गेली, ऐशी घडी पुन्हा नाही म्हणले. आणि मग इंगळे पाटील म्हणले, अहो 7:30 छापलं. म्हटलं असं कसं? तुला माणसं जमण्यासाठी. माणसं तर शेवटपर्यंत जमतात भाऊ. माणसाचं माहिती आहे आम्हाला. ते नाही, मी आप्पा हा उल्लेख का केला मुद्दाम, की आमच्या पाहुण्यांना, गायकवाडांना कोणी म्हणू नये. तुम्ही सांगताना तुमचे ढोक महाराज मिनिट नाही चुकवत. स्मशान मारुतीला तर अर्धा तास लेट आला बुवा. 7:30चं होतं ना 8ला आला. असं कोणी उष्ण्या तंबाखूला चुना मळून सुपीक डोकं चालू नये म्हणून उल्लेख केला. 8 ते 10च कीर्तन होतं माझं. मी बरोबर आलो, उशिरा नाही. विठ्ठल कामामध्ये काम. संतोषराव कदम बाबा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. महाराज ठीक आहे, आता नामचिंतनाचा फायदा कळाला. पण समजा नाही देवाचं नाम घेतलं तर नुकसान काय? म्हणले आता नाही, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येईल तेव्हा कळेल. कळो येला अंतकाळे, कळो येला अंतकाळे, कळो येला अंतकाळे, कळो येला अंतकाळे. प्राण प्राणयाचा वेळ, प्राण प्राणयाचा वेळ, प्राण प्राणयाचा
काय? अरे ते आता नाही कळणार, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे. त्याला प्राणाचं प्रयाण म्हणतात. त्याचंच नाव अंतकाळ. त्यावेळेला कळेल की ज्याच्यासाठी बैलासारखा राबलो याच्यातलं कोण कोण येणार आहे. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. बस आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला, जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. जळत असे एकला अग्नी सवे एकला, जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी. तीतव राहिली भुवनी, तीतव राहिली भुवनी, राहिले भुवनी, राहिले भुवनी. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला, मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला, हे जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. इथं जवळच आहे आता कार्यक्रम. इकडे आहे का? बस, तिथे पहा इंगळे पाटील कोड येत आहे. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. जिच्यासाठी रक्ताचे नाते तोडले, ती आली. ती आली म्हणजे मराठी समजून घ्या संतोषराव. आणि तिनं सुरुवात केली. तुमची व्याली, मराठी लक्षात घ्या भाऊ. व्याली जनावराच्या बाबतीत शब्द आहे अण्णा. गाय व्याली, म्हैस व्याली, शेळी व्याली, हे नवऱ्याला म्हणते तुमची व्याली. तुमची आई नाही, तुमची व्याली. काय झालं? आणि माझे डोळे व पेटली, डोकं उठवलं. काय म्हणणं काय आहे? वेगळे निघता संसार करीन, नाही निघलो तर नाही तरी प्राण देते आता, नाही तरी प्राण देते आता, नाही तरी प्राण देते आता. वेगळे निघता संसार करीन, वेगळे निघता संसार करीन, वेगळे निघता संसार, वेगळे निघता संसार करीन. नाही तरी प्राण देते आता, नाही तरी प्राण देतो आता. वेगळे निघता संसार करीन, नाही तरी प्राण घेते आता. संतोषराव ती गेलं घाबरून. ए तसं करू नको, तसं करू नको. उद्या निघतो वेगळा, सकाळी उठून वेगळा निघेन. नेहमीच म्हणता तुम्ही. तुमचं खरं कशावरून? वाहतो तुझी आन निश्चय, वाहतो तुझी आन निश्चय, वाहतो तुझी आन निश्चय. सकाळी उठून वेगळा निघे, सकाळी उठून वेगळा निघे, सकाळी उठून वेगळा निघे, सकाळी उठून वेगळा निघेला. वाहतो तुझी आन, वाहतो तुझी आन निश्चयात, वाहतो तुझी आन निश्चयात. तुझी शपथ घेऊन सांगतो, माय बापाला वृद्धाश्रमात टाकतो, तू काळजी करू नको. अरे जिच्या शब्दावर रक्ताचे नाते तोडले, त्या पत्नीचा विचार कर. देहग्रहाची कामिनी, तिथवर राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. एकट्याला पेटावं लागतं बरं का. एकानं घोडी आणली. घोडीवर खूप प्रेम. घोडी पखवादाची नाही संतोषराव, खरोखरची घोडी. मालकाचं घोडीवर खूप प्रेम, घोडीवर खूप प्रेम, घोडीवर खूप प्रेम. खरारा हरभरा सगळे घोडीवर इतकं प्रेम न घोडी आजारी पडली तर मालकाचं तोंड उतरलं.
जाणारे येणारे. पाटील बरं नाही का तुम्हाला? मला बरं आहे. तोंड कसं उतरलं? घोडीला बरं नाही. हे नीट आहे का बरं? खरोखरची घोडी सांगतो मी. हे पिंगळे पाटील 2 दिवसांनी घोडी चारा पाणी खायला लागली. अण्णा मालकाचा चेहरा फ्रेश. जाणारे येणारे. बरं आहे वाटतं घोडीला. कशावरून? त्या तोंडावरून. बरं आहे, बरं आहे. सकाळपासून चारा भाडी खाती. मी असं विचारतो, अरे घोडी आजारी पडली तर मालकाचं तोंड उतरतं, घोडी बरी झाली तर मालकाचा चेहरा प्रसन्न होतो. आता मालक आजारी पडला, संतोषराव इमानदारीने सांगा, घोडीचं तोंड उतरेल का? नुसता आजारी नाही पडला, मेला, प्रेत यात्रा गेली स्मशानात, तरी घोडीनं अण्णा त्याही संध्याकाळी 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. आराम के है सब संग साथी, वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. ते बसतात ना तिथे स्मशानामध्ये, एकदा पेटलं म्हणजे गवतासारखे केस जळतात, वाळल्या गवतासारखे. ते केस जळले की ते फस 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 आवाज सुरू होतो ना, समजायचं आता मॉस आणि कातडं जळायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर ती हाडं तोपर्यंत गरम आलेली असतात, मग सरपणासारखे हाडं जळतात. शेवटी मस्तक फुटतं. हे आता स्मशानातलाच कार्यक्रम आहे ना, उद्या जमलं तर पाहतो मी काय सांगतो ते. शेवटी फुटतं ते मस्तक. पहिलं जळतात केस, मग कातडं आणि मॉस, नंतर तोपर्यंत गरम झालेली हाडं मग सरपणासारखी जळतात, आणि शेवटी आवाज होतो का नाही जोरात, समजायचं आता कपाळ फुटलं. तृणप्राय केस जळते, अस्ति काष्टासारख्या भाजती, कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती, लोक जातील घरासी. मस्तक फुटलं प्रेताचं, उठला समाज, कळोळ येईल अंतकाळी. अख्खा अभंगच आहे तो. वाचून दाखवतो तर वेळ नाही ना, पण कदम बाबा होच म्हणणार तुम्ही. वाचून म्हणजे लिहून नाही आणला. अंतकाळी मी परदेशी ऐशी जाणोनी मानसी, म्हणून या ऋषिकेशी शरण तुझं मी आलो. नवमास गर्भवासी कष्ट झाले, त्या मातेशी ती निष्ठूर झाली, कैची अंती दूर राहिली, देहग्रहाची कामिनी तिथवर राहिली. भुवणी मी जळ तसे स्मशानी, अग्नी सवे एकला, मित्र आले गोत्र आले ते तो स्मशानी, परतले शेकी टाकुणी या गेले मज लागी स्मशानी. ऐसा जाणून निर्धार मग मजा आला असे गहिवर, दाही दिशा अंधकार मज काही सुचेना. बहीण बंधूचा कळवळा ते तू जानसी दयाळा, जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दूर राहिली. माय बापाची आवडण मुखी घालून पूर्वी कोडण, जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर राहिली. राहती निराळी रांडा राहती निराळी रांडा पोरे सकळ, राहती निराळी रांडा पोरे सकळ, राहती निराळी रांडा पोरे सकळ. एवढी बडबड केली तो अभंग नामदेवाचाच होता. पाहता काय माझ्या तोंडाकडे. त्याचं शेवटचं काय आहे? शेवटचं काहीच नाही म्हणा. ऐसा निरूपण पाही मनुष्य जन्म मागुता नाही, नामा म्हणे तुझ्या पायी ठाव देगा विठोबा. घरी जाऊन गाथा पाहून घेणे. बरोबर भरपूर झालं. आता एकदा भजन करू. भरपूर झालं. हात वर करा सगळे. वा वा आवाज एका तालात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रघुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई. कमला हरि विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज. विठोबा रखुमाई. दोन काम. मी हार घेतो आणि राहिलेले गायक चाल म्हणतील. दोन्ही काम होते. बोला बोला.
कामामध्ये